जामखेड तालुका भाजपा तालुकाध्यक्षपदी रवी सुरवसे यांची निवड करण्यात आली। पालकमंत्री राम शिंदे यांच्या उपस्थितीत 61 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या। प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बंद खोलीत बैठक घेऊन रवी सुरवसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं। भाजपा जामखेड तालुकाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी पालकमंत्री प्राचार्य राम शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये जामखेड तालुक्यातील विश्रामगृहामध्ये इच्छुक पक्ष कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या। यावेळी पक्ष निरीक्षक नितीन कापसे यांच्यासह सभापती डॉक्टर भगवान मुरुमकर, बाजार समितीचे सभापती गौतम उतेकर, भाजप युवा मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष सूर्यकांत मोरे, ज्येष्ठ कार्यकर्ते दिलीप बाफना, पोपट राळेबाद, विजय गुंदेचा, शहराध्यक्ष सोमनाथ राळेबाद, पणन संचालक डॉक्टर ज्ञानेश्वर झेंडे, पांडुरंग उबाळे तसेच केशव वणवे, बाजीराव गोपाळघरे यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी भाजप तालुकाध्यक्ष पदासाठी तब्बल 61 जणांनी मुलाखती दिल्यात। या सर्वांच्या मुलाखती पालकमंत्री राम शिंदे आणि पक्ष निरीक्षक कापसे यांनी घेतल्यात। या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदाची निवड करीत असताना मागील कार्यकालामध्ये केलेलं काम, त्या कामाचा विचार करून या ठिकाणी झालेली इच्छुकांची संख्या लक्षात घेऊन परत त्याच उमेदवाराला संधी प्राप्त करून द्यावा असं सगळ्यांशी चर्चा करून ज्या कमिटीला मी बोलवलं, कोर कमिटी होती 15-20 जणांची, या तालुक्यामध्ये काम करणारे पदाधिकारी, त्यांची सर्वांमध्ये चर्चा केली। त्याच्यामध्ये रवी सुरेशांनाच पुन्हा संधी द्या असा कल आला आणि त्या कलाचा विचार करता रवी सुरेशांना परत एकदा आम्ही 3 वर्षाची टर्म दिली। तालुकाध्यक्ष पदासाठी सभापती डॉक्टर मुरुमकर, सूर्यकांत मोरे, दिलीपजी बाफना, अजिनाथ हजारे, सुभाष जायबाय, डॉक्टर ज्ञानेश्वर झेंडे यांच्यासह 61 जणांनी यावेळी मुलाखती दिल्यात। यांपैकी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बंद खोलीत बैठक घेऊन रवी सुरवसे यांच्या नावावर एकमत करण्यात आले। भाजपाचे तालुकाध्यक्ष म्हणून काम करताना गेल्या 3 वर्षांमध्ये जामखेड नगर परिषद वगळता सर्व निवडणुकीमध्ये पक्षाने यश मिळवलंय। येत्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये पक्षाला सर्वच्या सर्व जागा जिंकून देऊ याचा आम्हाला विश्वास आहे। तालुकाध्यक्ष म्हणून फेरनिवड करून माझ्यावर जो विश्वास दाखवला तो आपण सार्थ करणार आहोत, अशी प्रतिक्रिया भाजपाचे तालुकाध्यक्ष रवी सुरवसे यांनी यावेळी व्यक्त केली आहे। माझी फेरनिवड जरी झाली असली तरी पार्टीने जास्त जबाबदारी माझ्यावर टाकली आहे। पार्टीने नगर परिषदेची निवडणूक हरवून सुद्धा माझ्यावर पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास दाखवून माझ्यावर जबाबदारी टाकली आहे। येणाऱ्या काळात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका तोंडासमोर धरून माननीय पालकमंत्री नामदार राम शिंदे यांनी माझ्यावर जबाबदारी टाकली। त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत यश संपादन करणं ही माझं सर्वप्रथम काम असेल। येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत 9च्या 9 जागा जिंकून पुन्हा पार्टी तालुक्यात 1 नंबर करण्याचं माझं उद्दिष्ट आहे। ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर।